दिनांक 20 सप्टेंबरला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ब्राह्मणवाडा गोविंदपूरची शालेय मंत्रिमंडळ निवडणूक पार पडली। त्या निवडणुकीचा निकाल आता आपण घोषित करणार आहोत। या निवडणुकीमध्ये एकूण 34 उमेदवार उभे होते आणि या निवडणुकीचा निकाल आताच थोड्याच वेळामध्ये आमच्या निवडणूक अधिकारी अंजलीताई नाखले मॅडम आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी सन्मान्य श्री संगीताताई डाब मॅडम या आता निवडणूक निकालाची प्रक्रिया पूर्ण करून आता ह्या निवडणूक निकाल घोषित करणार आहे। एकूण मतदार या निवडणुकीमध्ये 80 होते, त्यापैकी एकूण मतदान झालं आहे 68 मतदान झालं आहे। नाखले मॅडम किती टक्के मतदान झालं? 78.7% मतदान झालं। मतदानाची आकडेवारी फारच कमी आहे। तर आता आपल्याला निकाल घोषित करायचा आहे। नाखले मॅडम, निकाल नाही घोषित करणार आहोत आम्ही, फक्त कोणाला मतदान मिळालं हो म्हणजे तेच निकालच घोषित करतो, कोणाला किती मतदान मिळालं। तर आपण मागून सुरुवात करणार आहोत। पहिल्या सगळ्यात मोठा आकडा नंतर सांगणार सगळ्यात शेवटी, कारण सगळ्यात पहिले मोठा आकडा सांगितला तर तुमची उत्सुकता संपून जाईल, म्हणून आधी आपण लहान आकड्यापासून सुरुवात करू। सानिध्य नवनारीसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा, त्याला 1 मतदान मिळालं। त्याच्यानंतर रागिनी मोहोळसाठी टाळ्या वाजवा, तिला पण 1 मतदान मिळालं। त्याच्यानंतर अनुश्री मोहोळसाठी टाळ्या वाजवा, तिला पण 1 मतदान मिळालं। त्याच्यानंतर प्रखर मेश्राम याला 1 मतदान मिळालं। कल्पेश मेश्रामला सुद्धा 1च मतदान मिळालं। अश्विनी काळे आरुषी काळेला 1 मतदान मिळालं। जान्हवी बनसोडला 1 मतदान मिळालं। साचीला 1 मतदान मिळालं। पियुष भुयारला 1 मतदान मिळालं। आराध्या मोहोळला 1च मतदान मिळालं आणि धारणा मेश्रामला 1 मतदान मिळालं। त्यानंतर ईश्वरी माहुलकर हिला 2 मतं प्राप्त झाली।